राजकारणात अगदी तळागाळापासून कामाला सुरुवात करून राष्ट्रीय राजकारणात स्वतःचं नाव कमावलेल्या राज्यातल्या काही मोजक्या नेत्यांमध्ये गोपीनाथ मुंडेंचा समावेश करता येईल। त्यातही राजकारणाचा कोणताच वारसा नसताना मराठवाड्यातल्या मागास भागात जन्म घेतलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी अपार कष्टाच्या जोरावर जी काही झेप घेतली त्याला तोडच नाही। 12 डिसेंबर 1949 रोजी बीड जिल्ह्यातल्या नाथरा या गावामध्ये लिंबाबाई आणि पांडुरंग मुंडे या जोडप्याच्या घरी गोपीनाथ मुंडे यांचा जन्म झाला। त्यांना 2 भाऊ होते। घरची परिस्थिती बेताचीच होती। कष्टाच्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतलं। अंबेजोगाई मधल्या जोगेश्वरी कॉलेजमधून त्यांनी बीकॉम ची पदवी घेतली। पदवी शिक्षण घेताना औरंगाबाद मध्ये त्यांचं 1 ते 1.5 वर्ष वास्तव्य होतं। त्यानंतर लॉ करण्यासाठी ते पुण्याला आले आणि तिथेच त्यांची ओळख झाली विलासराव देशमुखांशी। 2 मित्रांची ही जोडी तिथूनच जमली। शिक्षण सुरू असतानाच गोपीनाथ मुंडे यांना राजकारणात रस निर्माण झाला। दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला। त्यांच्यामुळेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकर्षित झाले। शिक्षण सुरू असतानाच 1971 पासून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेबरोबर कामाला सुरुवात केली। शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी 1978 मध्ये निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली। त्या वर्षी ते बीड जिल्हा परिषदेवर निवडून गेले। पुढचा प्रवास विधानसभेच्या दिशेने सुरू झाला। 1980 मध्ये रेणापूर विधानसभेवर ते निवडून गेले। यानंतर तब्बल 5 वेळा ते विधानसभेत निवडून गेले। विधानसभेत त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली। विशेषतः 1992 ते 95 या कालावधीत ते विरोधी पक्षनेते असताना त्यांनी सत्ताधारी काँग्रेसला अक्षरशः सळकी पळो करून सोडलं। तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या शरद पवार यांना त्यांनी विशेष लक्ष केलं होतं। या दरम्यान एनरॉनचा प्रकल्प अरबी समुद्रात बुडवण्याच्या आणि दाऊदला फरफटत भारतात घेऊन येण्याच्या त्यांच्या घोषणाही खूपच गाजल्या। किंबहुना 1996 मध्ये युतीचं सरकार येण्यामध्ये मुंडेंच्या झंझावाती प्रचाराचा खूप मोठा वाटा होता। पण शिवसेनेला भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि मुंडेंना मुख्यमंत्री पदावर पाहण्याचं त्यांच्या समर्थकांचं स्वप्न अपूर्णच राहिलं। त्यांना राज्याचं गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं। विधानसभेत नेत्रदीपक कामगिरी बजावल्यानंतर पक्षानं त्यांच्यावर राष्ट्रीय जबाबदारी सोपवली। प्रमोद महाजन यांच्या निधनामुळे रिकामी झालेली जागा भरून काढण्याचं कामच एका परीने त्यांच्यावर सोपवण्यात आलं। 2009 मध्ये ते सर्वप्रथम बीड मधून लोकसभेत निवडून गेले। 15व्या लोकसभेत त्यांच्यावर लोकसभा उपनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली। नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही त्यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांचा पराभव करताना विक्रमी मताधिक्य मिळवलं। भाजपला बहुमत मिळाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना महत्त्वाचं पद मिळणार हे अपेक्षितच होतं। त्याप्रमाणे त्यांच्याकडे केंद्रीय ग्रामविकास खात्याची धुरा सोपवण्यात आली। आता राज्यात लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील असं भाजपने जाहीर केलं होतं, पण आता तसं घडणार नाही। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत।